हाय हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? सगळे मजेत आहात ना? मजेत तर असायलाच पाहिजे. मी पूनम आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप सारं स्वागत करत आहे. तर आजचा आपला हा ब्लॉग असणार आहे खूप म्हणजे खूप यूजफुल असा असणार आहे. जर तुम्ही बरेच जण महिला, बऱ्याच जण लेडीज जर तुम्ही डेली साडी वेअर करत असाल आणि तुमची साडी तुमच्या कमरेच्या साईडची जी किनार आहे ती शेवटपर्यंत जर टाईट राहत नसेल तर खास हा व्हिडिओ त्याच्यावरती आधारित आहे. तर तुम्हा सर्वांनाही तुमच्या साडीच्या कमरेच्या साईडची किनार शेवटपर्यंत टाईट ठेवायची असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर लाईक शेअरही करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझे नवीन चॅनलच्या नोटिफिकेशन्स, व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हापर्यंत पोहोचतील. चला तर मग आज बघूयात आपण सिंपल साडी, त्याची जी कमरेची साईडची किनार आहे ती शेवटपर्यंत टाईट कशी ठेवायची हे आपण आजच्या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत. जर तुम्ही याआधीचा माझा साडीच्या निऱ्या कशा कराव्यात, साडीच्या निऱ्याच्या प्लेट्स कशा कराव्यात हा जर व्हिडिओ तुम्ही पाहिलेला नसेल तर लवकरात लवकर जा आणि माझा तो व्हिडिओ पहा. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. चला तर मग बघूयात की आपण सिंपल साडीमध्ये कमरेच्या साईडची किनार शेवटपर्यंत टाईट ठेवण्याच्या ह्या 3 सोप्या पद्धती. तर तुम्ही इथं पाहू शकता, आता आपल्या सिंपल साडीच्या कमरेची साईडची किनार टाईट करण्याची ही सगळ्यात सोपी फर्स्ट स्टेप, पहिली पद्धत. तर तुम्ही इथं बघू शकता की मी कमरेच्या साईडने जी आपण निऱ्या करतो ती जी किनार आलेली आहे ती मी इथं व्यवस्थित टाईट अशी करून घेतलेली आहे. आपण जो पदर घेतलेला आहे, पदराच्या साईडची आपली जी वरची गळ्याच्या साईडची जी किनार आहे जी कमरेच्या बाजूने होऊन पुढंपर्यंत येते, ती किनार, कमरेच्या साईडची किनार टाईट करण्याच्या या सोप्या 3 पद्धती आपण पाहणार आहोत. त्यातली ही पहिली पद्धत. तर इथे आपण आता 2 इंच एवढं आपण अंतर सोडून देणार आहोत. कमरेच्या साईडची जी किनार आहे तिथून आपण 2 इंचाचं अंतर सोडून देणार आहोत आणि पुढे आपण ते किनार अशा प्रकारे पकडून आतमधल्या साईडला टर्न करून अशा प्रकारे या किनारीला आपण पीळ देऊन घेणार आहोत. पाहू शकता अशा प्रकारे मी इथं या कमरेच्या साईडची जी किनार आहे ती 2 इंचाचं अंतर सोडून पुढे अशी पकडून तिला पीळ मारून घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण निऱ्या आतमध्ये खोचतो त्या ठिकाणी आता ही पीळ मारलेली जी किनार आहे ती मी आतमध्ये टाकून घेणार आहे. तर इथं मोस्टली काय होतं, बरेच जण डाव्या बाजूने निऱ्या बनवतं, बरेच जण उजव्या बाजूने निऱ्या बनवतं. तर मी इथं उजव्याच बाजूने निऱ्या बनवते, मला ते कम्फर्टेबल वाटतं. तुम्ही तुमच्या सोयीनुसार बनवू शकता. तर आपण आता नॉर्मली जसे आपण निऱ्या बनवतो, जसे आपण प्लेट्स करून घेतो तसे आपण आता इथं प्लेट्स करून घेणार आहोत. पाहू शकता प्लेट्स ह्या इथं आपल्या एकदम व्यवस्थित एकावरती एक आल्या पाहिजेत, एकदम व्यवस्थित एक लाईनमध्ये आल्या पाहिजेत. पाहू शकता की कशा प्रकारे माझ्या इथं निऱ्या ही एकावरती एक व्यवस्थित परफेक्ट आलेल्या आहेत. त्यानंतर आता तुमच्या हाईटनुसार, तुमच्या उंचीनुसार तुम्हाला या ज्या निऱ्या आहेत त्या तुम्हाला आतमध्ये खोचून घ्यायच्या आहेत, आतमध्ये टाकून घ्यायच्या आहेत. तुमच्या हाईटनुसार, तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार या तुम्ही आतमध्ये टाकून घ्यायच्यात. त्यानंतर व्यवस्थित साडी करून घ्यायची कमरेच्या साईडने, डाव्या बाजूनेही आणि उजव्या बाजूनेही. तुम्ही पाहू शकता इथं की कशा प्रकारे कमरेच्या साईडची जी किनार आहे ती एकदम परफेक्ट टाईट झालेली आहे, बघू शकता. तर तुम्हीही या पद्धतीचा वापर करून तुम्ही लॉंग टाईमपर्यंत तुमच्या कमरेच्या साईडची जी किनार आहे ती अशीच टाईट ठेवू शकता. तर ही होती
आपली फर्स्ट स्टेप, पहिली पद्धत कमरेच्या साईडची किनार टाईट ठेवण्याची. तुम्ही जर डेली सिंपल साड्या वेअर करत असाल आणि तुम्हाला ही अशी कमरेच्या साईडची किनार टाईट हवी असेल तर नक्की या पद्धतीचा वापर करून पहा. त्यानंतर बघा तुम्ही, जर तुम्हाला या पद्धत आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा. इथं पाहू शकता एकदम टाईट आलेले आहे, कुठेही लूज नाही आहे आणि ही शेवटपर्यंत अशीच राहणार आहे. त्यानंतर आता आपण पाहणार आहोत दुसरी पद्धत. त्यासाठी आपल्याला इथं एक सेफ्टी पिन लागणार आहे. सेफ्टी पिनचा आपण इथे वापर करणार आहोत. जर तुम्हाला आधी निऱ्या करून पदराच्या प्लेट्स करायच्या असतील तर तुम्ही तशाही करू शकता, किंवा आधी तुम्ही पदराच्या प्लेट्स करून पदराची पिन करून जर तुम्हाला निऱ्या करायच्या असतील तर तुम्ही तसेही करू शकता तुमच्या सोयीनुसार. त्यानंतर आता इथं दुसऱ्या स्टेपमध्ये, दुसऱ्या पद्धतीमध्ये कमरेच्या साईडची जी किनार आहे ती मी एकदम टाईट अशी ओढून घेतलेली आहे पाठीमागून पुढंपर्यंत. आणि आता इथं आपण त्याच पद्धतीने 1-2 इंचाचं अंतर सोडून इथं आपण ज्या ठिकाणी निऱ्या खोचतो त्या ठिकाणी मी इथं सेफ्टी पिन लावून घेणार आहे. सेफ्टी पिन आपल्याला जास्त वरती लावायची नाही आहे आणि जास्त खालीही लावायची नाही आहे. बरोबर आपण ज्या ठिकाणी निऱ्या खोचणार आहोत, म्हणजेच ज्या ठिकाणी आपण निरी आपली घेणार आहोत आपल्या हाईटनुसार आणि जे किनारीचं सगळ्यात पहिलं वरचं टोक आहे तिथं आपल्याला ही सेफ्टी पिन अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायची, लावून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण करणार आहोत सेम त्याच पद्धतीने, सेम त्याच प्रकारे निऱ्या. तर इथं बघू शकता ही सेफ्टी पिन मी लावलेली आहे आणि आता आपण इथे निऱ्या करून घेणार आहोत. आपल्या इथं 5ही फिंगर्सचा आपण वापर करणार आहोत. सेम त्याच प्रकारे आपण आता व्यवस्थित एकावरती एक अशा प्लेट्स करून घेणार आहोत. जर तुम्हाला पण सिंपल साडी वेअर केल्यानंतर तुम्हाला ही शेवटपर्यंत तुमच्या कमरेच्या साईडची जी किनार आहे ती टाईट ठेवायची आहे का आणि ती तुमची शेवटपर्यंत टाईट राहत नाही का, तर नक्की तुम्ही या 3 पद्धतींचा वापर करून पहा. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही इथं तुमच्या कमरेच्या साईडची किनार टाईट ठेवू शकता अगदी लॉंग टाईमपर्यंत, लॉंग वेळेपर्यंत. तर आता इथं मी आतमध्ये निऱ्या टाकून घेते, व्यवस्थित ॲडजस्ट करून घेते दोन्हीही साईडने, डाव्या बाजूनेही आणि उजव्या बाजूनेही एकदम व्यवस्थित अशा मी निऱ्या इथं ॲडजस्ट करून घेणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे या दुसऱ्या पद्धतीमध्येही माझ्या कमरेची साईडची जी किनार आहे ती एकदम टाईट आलेली आहे, बिलकुलही लूज नाही आहे, बिलकुलही लूज पडणार नाही आहे शेवटपर्यंत. तर नक्की तुम्ही या पद्धतीचाही वापर करून पहा. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडलाच तर नक्की मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. माझ्या या 3 पद्धती तुम्हा सर्वांना कशा वाटल्या नक्की मला कमेंटमधून सांगायचं आहे. तर बघू शकता एकदम टाईट अशा आलेल्या आहेत, बिलकुलही लूज नाही आहेत कुठेही. दुसरी ही पद्धत आपली एकदम परफेक्ट पाठीमागून पुढंपर्यंत साडी एकदम टाईट झालेली आहे, अजिबात लूज नाही आहे. आता आपण पाहणार आहोत तिसरी पद्धत, तिसरी स्टेप. तर इथे आपण आता सेफ्टी पिन जी आपण लावलेली होती ती आपण आता काढून घेतलेली आहे आणि आता आपण बघणार आहोत आपल्या सिंपल साडीच्या कमरेच्या साईडची किनार टाईट ठेवण्याची ही लास्टची पद्धत. तर इथेही आता आपण 2 इंचाचं अंतर सोडून देणार आहोत आणि तिथून आपण निरी बनवायला स्टार्ट करणार आहोत. आता पहिल्या आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये जसं आपण दुसऱ्या पद्धतीमध्ये आपण सेफ्टी पिनचा वापर केला होता
आणि पहिल्या पद्धतीमध्ये जशी पीळ मारून आपण त्या पद्धतीत वापर केला होता, तर इथे आता आपल्याला तसं काही करायचं नाही आहे. तुम्ही ही पद्धत नीट पहा. तर आता आपल्याला डाव्या साईडच्या बाजूला थोडीशी डाव्या साईडची जी किनार आहे ती लूज सोडून द्यायची आहे आणि उजव्या साईडची जी किनार आहे जी आपली कमरेच्या साईडची टाईट होणार आहे तीही आपल्याला लूज सोडून द्यायची आहे. आणि मध्यभागी आपल्याला आपण ज्या प्लेट्स केलेल्या आहेत, ज्या निऱ्या बनवलेल्या आहेत, त्या व्यवस्थित ॲडजस्ट करायच्या आहेत. व्यवस्थित एकावरती एक ॲडजस्ट करून घ्यायच्या आहेत आणि आता आपण त्या आतमध्ये खोचून घ्यायच्या आहेत. तुमच्या हाईटनुसार, तुमच्या उंचीनुसार तुम्ही त्या आतमध्ये खोचून घ्यायच्या आहेत. इथं नीट व्यवस्थित लक्षात घ्या की दोन्ही साईडनी, डाव्या आणि उजव्या साईडनी मी इथं थोडी थोडी कमरेच्या साईडची किनार ज्या आहेत त्या सोडलेल्या आहेत. तर आता आपण आतमध्ये प्लेट्स टाकून घेणार आहोत, निऱ्या खोचून घेणार आहोत. इथं तुम्ही आता पाहू शकता एकदम सुटसुटीत अशा माझ्या निऱ्या आहेत, एकावरती एक खोचलेल्या अशा वाटत नाही आहेत. आता आपण डाव्या साईडला जी कमरेची किनार सोडलेली होती तिथून आपण आतमध्ये डाव्या साईडचा हात टाकणार आहोत. हात टाकून आपण उजव्या साईडची जी आपली किनार आहे कमरेची, जी आपल्याला टाईट करायची आहे, ती आपण किनार ओढून घेऊन तुम्हाला पाहिजे तशी, तुम्हाला जेवढी टाईट हवे तशी तुम्ही ओढून घेऊन तुम्ही इथे डाव्या साईडच्या बाजूने ती बाहेर काढून घ्यायची आहे. व्यवस्थित लक्षपूर्वक बघा ही पद्धत. खूप म्हणजे खूप ही पद्धत, या पद्धतीमध्ये किनार शेवटपर्यंत बिलकुलही हलत नाही, एकदम टाईट राहते. तर अशा प्रकारे मी इथं ही किनार डाव्या साईडने बाहेर काढून घेतले, तिला पीळ मारून घेतलेला आहे आणि ती आता मी आतमध्ये टाकून घेणार आहे. तर अशा प्रकारे इथं एकदम फिट अशी माझी ही किनार झालेली आहे. त्यानंतर आपण जी किनार लूज सोडलेली होती डाव्या बाजूची, ती एकदम आपण व्यवस्थित साडीबरोबर करून घ्यायची आहे. एकदम फिक्स व्यवस्थित करून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही पाहू शकता या पद्धतीमध्ये सुद्धा की माझ्या कमरेच्या साईडची जी किनार आहे ती एकदम व्यवस्थित, एकदम टाईट अशी आलेली आहे, बिलकुलही लूज नाही आहे. आणि ही पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून पहा. या पद्धतीमध्ये कमरेच्या साईडची किनार बिलकुल लूज होणार नाही आहे, एकदम टाईट राहणार आहे शेवटपर्यंत. तुम्ही पाहू शकता किती छान प्रकारे, किती उत्तम प्रकारे एकदम टाईट अशी झालेली आहे. तर तुम्ही सर्वजण नक्की या गोष्टीचा वापर, या पद्धतींचा वापर करून पहा. जर तुम्हाला अजून टाईट हवी असेल तर तुम्ही वरची जी लेयर आहे, कमरेच्या साईडची किनारीची जी लेयर आहे साडीची, ती तुम्ही पाठीमागून अशी थोडीशी ओढून घेतली तर ती अजून जास्त टाईट होईल आणि टाईट राहील. तर तुम्हा सर्वांना माझ्या या 3 पद्धती कशा वाटल्या मला नक्की कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, त्याचबरोबर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हेही नक्की कमेंटमधून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर माझ्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअरही करायला विसरू नका. चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टाटा अँड टेक केअर ऑल ऑफ यू गाईज.